जर तुम्ही पाहायला गेला तर तुम्हाला आपण इथे सुंदर अशी डोर फ्रेम सुद्धा बनवून दिलेली आहे. प्रॉपर पूर्व पश्चिम दिशेला हा फ्लॅट असणार आहे. फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर आपल्याला इथे 17x10 असा स्क्वेअर फुटाचा तुम्हाला इकडे लिव्हिंग रूम पाहायला मिळतो. मध्ये आपण तुम्हाला सेमी फर्निश फ्लॅट देतो. बेसिकली समोर जर पाहणार तर तिकडे आपण तुम्हाला क्वालिटी टीव्ही युनिट बनवून दिलेलं आहे. बाथरूम पाहायला मिळेल. इकडे किचन थोडा युनिक कॉन्सेप्ट आहे. पुढे जाऊन फ्लॅटमध्ये वेस्टर्न टॉयलेट. बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली आहे. तुम्हाला इकडे 4 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहतात MH05 अक्षय. मित्रांनो, स्टेशन पासून 5 ते 10 मिनिटं ड्रायव्हिंग डिस्टन्सला जर तुम्ही बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये 1 BHK फ्लॅट सर्च करत असाल, आज तुमच्यासाठी खूप चांगली डील घेऊन आलेलो आहे. आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मधील सोनेवली परिसरामध्ये, जे बदलापूर वेस्ट स्टेशन पासून 10 ते 12 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सला आहे. या ठिकाणावरून जर किलोमीटर मध्ये पाहायला गेला तर 3 ते 3.5 किलोमीटरला ही बिल्डिंग असणार आहे. आज आपण आलेलो आहोत गोल्डन व्हॅली या बिल्डिंग मध्ये. ड्रोन शॉट मध्ये तुम्हाला वरून सर्व परिसर मी व्यवस्थित दाखवलेला आहे. 4 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 3ऱ्या माळ्यावरती फ्लॅट असणार आहे. या 1 BHK फ्लॅटचा बिल्डअप एरिया तब्बल 750 स्क्वेअर फुटाचा आहे आणि याचा कार्पेट एरिया 447 स्क्वेअर फूट तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. खूप चांगला फ्लॅट आहे. या फ्लॅटचे जे ओनर आहेत ते इकडे कधी राहायला आलेले नाहीये. तुमच्यासाठी हा नवीनच फ्लॅट असणार आहे. सेमी फर्निश फ्लॅट तुमच्यासाठी इथे उपलब्ध करून देत आहे. या फ्लॅटला जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची ऑल इन्क्लुडिंग प्राइस 22 लाख रुपये असणार आहे, ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन वगैरे सर्व चार्जेस तुमचे इन्क्लुडिंग असणार आहे. आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे ब्रोकरेज चार्जेस वगैरे घेतले जात नाहीत. तर नक्कीच मित्रांनो, 22 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेज मध्ये खूप सुंदर असा 1 BHK फ्लॅट तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे. फ्लॅट पाहून घेऊयात. त्यानंतर व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट वगैरे किती करावं लागेल याच्याबद्दल तुम्हाला नेहमीप्रमाणे मी माहिती देतो. बिल्डिंगच्या बाहेरून तुम्ही जर पाहायला गेलात तर आपल्या बिल्डिंगसाठी इकडे सेपरेट एक गेट पाहायला मिळेल. 4 माळ्याची बिल्डिंग आहे. आता समोर तुम्ही जो रस्ता पाहताय हा रस्ता मुरबाड कल्याणला जाण्याचा रस्ता आहे आणि इकडे राईटला तुम्ही आलात तर बस 2 मिनिटाच्या चालत अंतरावरती तुम्हाला ऑटो स्टँड वगैरे पण पाहायला मिळेल. चला तर बिल्डिंगच्या आतमध्ये जाऊयात. बिल्डिंगच्या आतमध्ये आल्यानंतर पाहू शकता किती नीट आणि क्लीन आपली बिल्डिंग आहे. हा लॉबी परिसर आपला पाहायला मिळतोय. या बिल्डिंगमध्ये तुम्हाला कार पार्किंगसाठी सुद्धा पुरेशी जागा मिळणार आहे. बाहेरून बिल्डिंग पाहिल्यानंतर मित्रांनो, फायनली फ्लॅट पाहण्यासाठी आता मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे 3ऱ्या माळ्यावरती. सगळ्यात आधी रूम मध्ये एंट्री करण्यापूर्वी इकडे जर तुम्ही पाहायला गेला तर तुम्हाला आपण इथे सुंदर अशी डोर फ्रेम सुद्धा बनवून दिलेली आहे. आपल्या रूमच्या बाजूला इकडे ना मित्रांनो, तुम्ही चपला वगैरे ठेवण्यासाठी काही कॅबिनेट्स वगैरे बनवू शकता. प्रॉपर पूर्व पश्चिम दिशेला हा फ्लॅट असणार आहे. फ्लॅटमध्ये एंट्री करूयात आपण. फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर आपल्याला इथे 17x10 असा स्क्वेअर फुटाचा तुम्हाला इकडे लिव्हिंग रूम पाहायला मिळतो. लगभग 170 स्क्वेअर फुटाचा तुम्हाला लिव्हिंग रूम. त्याचबरोबर या लिव्हिंग रूम मध्ये पाहणार ना तर इथे तुम्हाला 2 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळेल आणि क्रॉस व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे या रूम मध्ये. बाहेरचा व्ह्यू जर इथून पाहायला गेला तर समोर सुद्धा गोल्डन व्हॅली ही बिल्डिंग आहे. समोरच्या बिल्डिंग आहेत त्या 7 माळ्याच्या आणि 9 माळ्याच्या बिल्डिंग आहेत. या बाल्कनी मधून तुम्ही जर व्यवस्थित पाहायला गेलात तर या घरामध्ये उजेड खूप चांगला येतो. इथून तुम्ही पाहून घ्या. फ्लॅटमध्ये आपण तुम्हाला सेमी फर्निश फ्लॅट देतो. बेसिकली समोर जर पाहणार तर तिकडे आपण तुम्हाला क्वालिटी टीव्ही युनिट बनवून दिलेलं आहे. मी क्लोजअप मध्ये पण दाखवणार. परंतु जर लिव्हिंग रूम व्यवस्थित तुम्ही पाहायला गेलात तर किती प्रशस्त लिव्हिंग रूम आहे बघा मित्रांनो. इथे तुमचा एक सोफा, त्याचबरोबर समोर टीव्ही वगैरे आल्यानंतर खूप चांगला लुक तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. जास्त इथे काही काम करत बसलो नाही मित्रांनो, कारण व्हाईट कलर ठेवलाय मी. बिकॉज जर तुम्हाला वेगळा कलर जर करायचा असेल तर तुम्ही व्हाईट कलरवर एकच कोटिंग करून आरामात चांगला कलर इथे करू शकता. आता हा जो टीव्ही युनिट आहे तुम्ही इथे पाहू शकता, ग्लॉसी लेवलचा आपण हा मटेरियल इथे वापरलेला आहे आणि इथे फायबर मटेरियल आहे. तर ओव्हरऑल जर हा लुक तुम्ही इथून पाहणार ना, खूप चांगला लुक येतो. आता तुम्ही मोबाईलमध्ये पाहताय ना तर एवढा लुक काही कळणार नाही, परंतु प्रत्यक्ष येणार ना खूप चांगला मोठा रूम तुमच्यासाठी मी 22 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेज मध्ये घेऊन आलेलो आहे. आपण पुढे जाऊयात लगेच. आता हा जो मधला पॅसेज आहे हा 3 फुटाचा आहे. इथूनच तुम्ही जर पाहायला गेलात तर स्ट्रेट गेलात ना तर तिकडे आपला बेडरूम आहे. इकडे किचन, टॉयलेट आणि बाथरूम. लेफ्ट साईडला जाणार ना तर इथे आपल्याला सेपरेट बाथरूम पाहायला मिळेल आणि या बाथरूमच्या बाहेर तुम्हाला इथे वॉश बेसिंग पाहायला मिळेल. वरती तुमच्यासाठी आपण टाकी वगैरे लावून घेतलेली आहे. इकडे आपले स्विचेस असणार आहेत. याच्या अपोजिट आपल्याला पाहायला मिळेल इकडे किचन थोडा युनिक कॉन्सेप्ट आहे, पुढे जाऊन दाखवतो. परंतु इथून जर चेकआउट करायला गेलं तर किचन ट्रॉली आपण लावून दिलेले आहे. प्यायचं पाणी आणि बोरिंगच्या पाण्याचं कनेक्शन आपण घेतलेलं आहे. पाण्याची व्यवस्था इथे डेली असणार आहे मित्रांनो. 24 तास पाणी नाही, परंतु आपण टाकी वगैरे लावलेले आहे. घरामध्ये तुम्हाला पाणी 24 तासच राहणार आहेत. आपले जे सबस्क्रायबर्स आहेत ते म्हणतात की पाण्याचं टायमिंग वगैरे पण सांगत जा. हे बघा, इथे नवीन किचन ट्रॉली आहे. 4-5 दिवसच झालेत मित्रांनो इथे आपण किचन ट्रॉली लावलेली आहे. इथे किचन मध्ये सुद्धा तुम्हाला
सेपरेट 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल. इथून चेकआउट करा. आपला किचन आहे, वरती पाण्याची टाकी तिथे सुद्धा घेतलेली आहे, 250 लिटरची ती पाण्याची टाकी. आता मेन युनिक कॉन्सेप्ट काय आहे की ही किचनची जी बाल्कनी आहे इथूनच अटॅच ही बेडरूम कडे सुद्धा जाते. आता इथून जात नाही मित्रांनो, प्रॉपर सगळा लेआउट आपण पाहून घेऊयात, तिथून तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवूनच देईल. आता किचन मधून बाहेर पडूयात. किचन मधून बाहेर पडलात ना तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल या फ्लॅटमध्ये वेस्टर्न टॉयलेट. हे बघा, हा आहे आपला वेस्टर्न टॉयलेट. बेसिकली रिसेल फ्लॅट आहे. या फ्लॅटचे ओनर इथे कधी राहायला आलेले नाही, त्यांचा बंगलो इथेच, 2 बिल्डिंग सोडून इथेच त्यांचा बंगलो आहे, पण हा फ्लॅट त्यांना विकायचा आहे. आता हा आहे आपला बेडरूम. बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली आहे. विशेष म्हणजे आता किचन मधून जी तुम्हाला मी बाल्कनी दाखवली त्या बेडरूम मध्ये अटॅच तुम्हाला इकडे 4 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. खूप चांगली साईज आहे. बाकी ग्रिल वगैरे कव्हर केलेले आहेत आपण. इथे ब्लॅक कलर याला सुद्धा मारलेला आहे. फ्लॅटचा यूज म्हणजे मित्रांनो जास्त झालेलाच नाहीये. इथून चेकआउट करा, तिकडे बाल्कनी पाहू शकता. किचनची बाल्कनी तुम्हाला तिकडे पाहायला मिळते आणि ही साईज पाहून घ्या. वरती बाकी आपण शेड वगैरे घेतलेले आहे. एक्स्ट्रा काय खर्च तुम्हाला करायची गरज लागणार नाही. इथून ज्यावेळेस तुम्ही बेडरूम चेकआउट करताना तर 11x12 अशी याची साईज आहे. मोठ्या साईज मध्ये तुम्हाला हा बेडरूम इकडे पाहायला मिळतोय. या फ्लॅटचा मित्रांनो बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया सर्व काही सुरुवातीला सांगितलं आहे. या फ्लॅटला जर खरेदी करायचं असेल तर याची ऑल इन्क्लुडिंग प्राइस 22 लाख आहे. चला तर पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे जाऊयात. त्यानंतर मी तुम्हाला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी होम लोन वगैरे किती लागणार आहे याची थोडीशी माहिती देतो. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? हो, आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. या फ्लॅटला जर खरेदी करायचं असेल तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याची ऑल इन्क्लुडिंग प्राइस असणार आहे 22 लाखामध्ये. तुमचं रजिस्ट्रेशन, सोसायटी ट्रान्सफर, लिगल, इव्हन सर्वच खर्च तुमचं याच्यामध्ये इन्क्लुडिंग असणार आहेत. सेमी फर्निश्ड फ्लॅट होता. आय होप तुम्हाला आवडला तर असेलच. आता या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे किमान 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसाठी असायला पाहिजेत. आणि तुम्ही जर सॅलरीड पर्सन असाल तर तुम्हाला 35 ते 37 किंवा 40,000 याच्यामध्ये सॅलरी असायला पाहिजे. जर तुम्हाला 30,000 रुपये सॅलरी आहे पण तुमच्याकडे डाऊन पेमेंटसाठी 3-4 लाख रुपये, तरी सुद्धा या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. काही जर क्वेश्चन असतील तर मला कॉल करा. या फ्लॅटची माहिती कळली नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे, तुम्ही तिकडे जाऊन चेकआउट करू शकता. मित्रांनो, एक हंबल रिक्वेस्ट करेल, अजूनपर्यंत तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट पुढे पाहायचं असेल रेमी05 अक्षय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबवतो आणि तुम्हाला भेटतो अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.